श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करंजेश्वर देवस्थानचा 2025चा शिमगाला आज प्रारंभ होतोय। मी सर्वांचं या शिमग्यामध्ये स्वागत करतो। अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला शिमगा हा याचा वैशिष्ट्य म्हणजे हा गुलालमुक्त शिमगा आहे। कोकणात कोणताही शिमगा असला की सर्वसाधारणपणे त्याच्यामध्ये गुलाल उधळला जातो, मात्र आमच्या शिमग्यामध्ये गुलाल उधळला जात नाही आणि त्याच्यामुळे आबालवृद्ध या शिमग्यामध्ये सहभागी होत असतात। त्याचबरोबर या गोळकोट आणि पेठमाप या दोन्ही भागामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीत पारंपरिक आरास केली जाते। हा जो शिमगा आहे हा कोकणातला खूप पारंपरिक पद्धतीने आणि अनेक वर्षोनुवर्ष शेकडो वर्षांपूर्वीची याला परंपरा आहे आणि याच्यामध्ये शरणं काढणे हा एक कार्यक्रम, हा वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम आहे। आज हा शिमग्याला सुरुवात झाली आणि आता देवीचं जे माहेरघर आहे पेठमाप, तिकडे देवीचं प्रस्थान आता चाललेलं आहे आणि आता रात्री 10 वाजता पेठमाप पुलाची इथं ही पालखीचं तिथं आगमन होईल आणि त्याच्यानंतर पेठमापात जे सहाण आहे त्या सहाणेकडे त्या दिशेने पालखी जाईल। त्यानंतर तिथे एक दिवस मुक्काम असेल, तिथे करमणुकीचा कार्यक्रम म्हणून हा तमाशाचा कार्यक्रम असेल, त्याचबरोबर भक्ती संगीताचा अमोल पटवर्धन यांचा कार्यक्रम असेल। या 1.5 दिवसामध्ये शेकडो भाविक त्या सहाणेवरती देवीच्या दर्शनासाठी आलोट गर्दी करतात आणि त्यानंतर परवाला 13 तारखेला तिथेल जे शरण मैदान आहे त्या भाटणावरती पालखीचं संध्याकाळी 4 वाजता आगमन होईल आणि आदल्या दिवशी भाविक आपल्या मनातील मनोरथ पूर्ण होईल की नाही याचा कयास लावण्यासाठी शरण म्हणजेच नारळ हा पिवळ्या फडक्यामध्ये आणि काही वस्तूसोबत ठेवलेला असा हा शरण हे शरण मैदानात पुरलं जातं। भाविकांनी स्वतःच्या इच्छेनुसार तो जो भाग आहे ह्या भागामध्ये स्वतःच्या इच्छेनुसार तिथे शरण पुरायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी यात्रेचा कार्यक्रम असतो। या 4 ते 6 या वेळामध्ये पालखी तिथे आपला खेळ करते आणि शरणं ही काढली जातात। ही शरणं काढल्यानंतर त्या व्यक्तीच्या मनातील मनोरथ पूर्ण होतं असा भाविकांचा ठाम विश्वास असतो आणि अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या भाविकांनी नंतर येऊन सांगितले की ही अनेक वर्ष न होणारी गोष्ट आता घडली आणि असा हा वेगळा वैशिष्ट्यपूर्ण शिमगा, याला प्रशासनाची नेहमी अत्यंत उत्तम साथ असते, सहकार्य असतं। आमच्याकडे कोणत्याही पद्धतीचे वाद तंटे होत नाहीत आणि ढोलांच्या गजरात हा शिमगा साजरा होतो। जो प्रत्येक ताफ्यात 10-15 जे 10 ढोलापासून 15 ढोलापर्यंत असतात असे जो शेकडो ढोल या शिमग्यामध्ये वाजवले जातात आणि त्याच्यामुळे ही एक परंपरा ह्या संस्थेने जपून ठेवलेली आहे आणि त्यामुळे अवघा चिपळूणमध्ये या शिमग्याची किंबहुना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जो कोकण भागात शिमगा साजरा केला जातो त्यातला हा सर्वात मोठा शिमगा हा येथे साजरा केला जातो। या शिमग्यामध्ये आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो।